हा किल्ल्याचा पश्चिम दरवाजा आहे आणि 90 ते 95% लोकांना हा दरवाजा माहिती नाही. आणि याच किल्ल्यावर ताराराणी साहेबांनी घेतला होता अखेरचा श्वास. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. मी किशोर बावले तुम्हा सर्वांचं जागर गड किल्ले मोहीम या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आता नाही राजधानी सातारामध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अजिंक्य ताराला या किल्ल्याला भेट देणार आहोत. अजिंक्य तारा किल्ल्याचा इतिहास फार प्राचीन आहे. साधारणतः 12व्या शतकामध्ये शिलाहार राजाने हा किल्ला बांधला होता. त्यानंतर मराठी साहित्याच्या इतिहासात या किल्ल्याला फारच महत्त्व वाढलं होते. छत्रपती शाहू महाराज याच किल्ल्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून हा किल्ला होता. आणि याच किल्ल्यावर ताराराणी साहेबांनी घेतला होता अखेरचा श्वास. कारण आयुष्याच्या शेवटच्या काळात ताराराणी साहेब याच किल्ल्यावर वास्तव्यात होत्या. चला तर मग पाहूया साताऱ्याची शान असलेला किल्ले अजिंक्य तारा. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यातील सातारा शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. साताऱ्यामधून आपण डायरेक्ट 10 मिनिटातच किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. दरवाजाच्या बाजूलाच 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंगची सोय आहे. किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि ते तुम्हाला दिसतोय हा एक छोटा दरवाजा आहे. म्हणजे किल्ला 6 वाजता बंद करण्यात आल्यानंतर काही अडीअडचण असेल तर हा छोटा दरवाजा उघडून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश मिळायचा. आता आपण मुख्य दरवाज्यातून आत जातोय. किल्ल्याचं संवर्धनाचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात आणि या पायरी मार्गाने आपल्याला सरळ वरती जायचं. एक छोटी खोली आहे पहारेकऱ्यांची. आपण या पहिल्या दरवाजाचा इथनं आत आलो ह्या बुरुजावर. ह्या मार्गे आपण इथनं ह्या बुरुजावर आलोय. तुम्ही पाहू शकता इथून संपूर्ण सातारा शहर दिसतंय. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. सरळ वरती आल्यानंतर हा दुसरा दरवाजा लागतो आपल्याला. चलो.
हम्म. किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला प्रथम क्षणी एक हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं आणि या मंदिराच्या बाजूलाच समोरच छोटंसं एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. तारा केंद्र. हे आकाशवाणीचं केंद्र आहे इथं साताऱ्याचं. ह्या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय. आता आपण आलेलो आहे तारा राणी साहेबांच्या वाड्यावर. हाच तो वाडा आणि इथनं आपल्याला हा एक दरवाजा दिसतोय जायला आतमध्ये. काय वाटतंय तात्या? साधारण मला असं वाटतं की हा वाडा पूर्वीच्या काळी 2 मजली किंवा 3 मजली असावा. वाड्याच्या बांधकामावरनं अंदाज लावू शकतो आपण किती वैभव असेल या वाड्याचं. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये दिवे लावायची जागा आहे. किती सुंदर असेल त्यावेळेस वैभव ह्या वाड्याचं. ह्या वाड्याला 3 दरवाजे आहेत. हा मुख्य दरवाजा असावा, हा एक बाजूचा दरवाजा आणि हा एक बाजूचा दरवाजा. पडझड झालेली आहे वाड्याची, तुम्ही पाहू शकता. इथे राज सदर आहे. हे वाड्याचं बांधकाम म्हणजे खूप मोठा असावा हा वाडा ताराराणी साहेबांचा. खूप पडझड झाल्यामुळे याची दुरावस्था झालेली आहे. ही एक दगडी कमान आहे. हा एक दरवाजा आहे दगडी आणि अजूनही टिकून राहिलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे सदर आहे. हा बाहेर पडायचा मार्ग. तुम्ही पाहू शकता पूर्वी घोडे बांधण्यासाठी अशा कडीचा वापर करायचा. ह्या कड्या अजून आहे तसेच आहेत. ह्या कडीला दोर बांधून घोडे बांधायचे. असे एक 3-4 कड्या तुम्हाला. हा एक चौतारा दिसतो आपल्याला.
आपण आता मंगळादेवी मातेच्या मंदिरात आलोय आणि ते एक विरगळ पाहायला मिळते आपल्याला. साधारणतः कोणाची असावी किंवा कशासाठी असावी हे लक्षात येत नाहीये. इथे एक विरगळ आहे. पश्चिम दरवाजा आहे आणि 90 ते 95% लोकांना हा दरवाजा माहिती नाही. तुम्ही पाहू शकता. आणि पूर्वीच्या काही ड्रेनेज लाईन सिस्टीम म्हणजे गडातलं पाणी त्याच्या मार्गे बाहेर काढण्यात येतं. म्हणजे किती सुंदर बनवलेला हा दरवाजा बघा, तुम्ही पाहू शकता. ज्या वेळेस हा दरवाजा संध्याकाळी बंद झाल्यानंतर काही महत्वाचे निरोप किंवा अडीअडचणीचे काळ असेल तर हा छोट्या दरवाजातनं ते निरोप आतमध्ये किल्ल्यावर पोहोचवत होते. इथे आतमध्ये पहारेकरांच्या देवड्या आहेत. इथनं पाणी जायची व्यवस्था केलेली होती. हे पहा, तुम्ही पाहू शकता ह्या होलमधनं. आणि या दरवाज्यातनं आत आल्यानंतर आपल्याला वरती एक दुसरा दरवाजा लागतो. हा आपल्याला दुसरा दरवाजा लागतो. इथनं आपण आत आलो ह्या दरवाज्यातनं आणि हा दुसरा दरवाजा. किल्ला पाहताना आपल्याला काही ज्येष्ठ नागरिक भेटलेत. तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. काका सांगा बरं. म्हणजे जावडी तालुक्यातील सायगाव हे गाव अशोक सावंत आम्हाला हे किल्ला पाहून आम्हाला फार समाधान झालं. वय काय काका अंदाजे? वय माझं 68. अच्छा, तुमचं वय? धर्मराज शिवाजी कदम सायगाव, वय 55. नंदकुमार बाबुराव कदम वय 70. चंद्रकांत निवृत्ती कदम सायगाव 73. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती. तोपर्यंत जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.